किती वेळाचं आहे? हॅलो, हाव आर यू? हे बघा, मी ना थायरॉइड थायरॉइड थायरॉइडचं सगळं ॲड बघून बघून आहे ना, एवढा साला मला कंटाळा आला आहे ना, की मी तर लहानपणापासूनच थायरॉइड 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 थायरॉइडने कंटाळली आहे. इथे दिसते तुम्हाला, इथे अशी एका ठिकाणी 2-2 वेळा ऑपरेशनं झाले आहेत माझी. एकदा 81ला झालं आणि दुसरं ऑपरेशन माझं 2000 साली झालं आहे. तरीसुद्धा माझं TSHमध्ये गडबड होतच असते. माझ्या हाडं, माझं बोन म्हणजे सगळं माझं दुखत असतं. आणि हे औषधं फक्त थायरॉक्स जी गोळी मी सकाळी एक घेते आहे ना, ती बस आज दिवसभर त्याच्यावर चालते. पण एक लक्षात ठेवा की थायरॉइडवाले हे चाय पिया, थायरॉइडवाले ही काढा घ्या, थायरॉइडवाला ताव घ्या, याव घ्या, काही एक त्याचा उपयोग नाही. कारण मी अगदी जन्मल्यापासून थायरॉइडची फाईट करत 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 आत्ता मला 60 वर्ष झाली. 60 वर्ष मी फाईट करते आहे थायरॉइडची. त्याच्यामुळे मी ते बघून किती दिवस मी ते ॲड बघते. ही काढा घ्या, तो चहा घ्या, तो टी घ्या, तो बॅलन्स करा. अरे थायरॉइड बॅलन्स होते, पण काय सगळ्यांचीच बॉडी असं मी नाही बोलते आहे, पण ज्यांना ज्यांना थायरॉइड आहे तर त्या लोकांच्या अगदी कंप्लीट आहेतच. मी तर माझी स्वतःची अशी कंप्लीट आहे, ते मी लहानपणापासून थायरॉइडमध्ये आहे. अगदी बऱ्यापैकी फाईट आहे, म्हणजे समोरून तलवार आणि माझ्या हातात ढाल, अशा पद्धतीने मी जगते आहे. म्हणजे हे जीवन नाही आहे. प्रत्येक दिवस बोलतो ना आपण, आज प्रत्येक बॉडीचा एक एक पार्ट दुखत असतो. आणि TSH जेव्हा वाढते, T3 T4 TSH ह्याच्यामध्ये हा मोठा व्हिडिओ होतो आहे, पुष्कळ असतं ते. पण जेव्हा मेन TSH आहे तेव्हा ते वाढते, तेव्हाही त्रास, बोन पेन होणार, अजून काहीतरी होणार, माणूस म्हणजे प्रत्येक गोष्ट. आणि जेव्हा TSH 0वर जाते, त्याला पॉईंट आहे ठीक आहे, पण साप जर 0वर गेलं तर तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलातच. कारण मी स्वतः 14 दिवस डिप्रेशनमध्ये बॉम्बे पोट्रोस BPTला होते. आणि त्यावेळी डॉक्टर आरती मॅडमने माझ्यावर उपचार केले होते. आणि ते 14व्या दिवशी मला त्या लोकांनी त्याच्यातून बाहेर काढलं. तेव्हा मला कळलं, अरे बापरे, TSH माझे 0वर होतं आणि मी डिप्रेशनमध्ये गेले. त्याच्यातून मी बाहेर आले. मग ते काय, सायकॅट्रिस्टचे औषधं, मग झोपून ठेवा, हे करा. म्हणजे जे थायरॉइड बोलतात ना की हे नॉर्मल आहे किंवा काही नाही, काही नाही आहे, खतरनाक आहे. कारण जर कुणालाच काय माहीत नसेल थायरॉइडच्या बाबतीत, मला विचारा. मी थायरॉइडच्या बाबतीत पुरा PhD केलं आहे. लहानपण म्हणजे काय असतं, जन्मल्यावरच मुलाला थायरॉइड असतं, तेव्हापासून मी आजपर्यंत फाईट करते. प्लस माझं ऑपरेशनही झालं. काही लोकांना आणि ऑपरेशन का केलं की मग त्याही तसं असं नाही करत ते लोक. त्या गाठी असतात, त्याच्यातून ते छोटासा एक तुकडा काढून टाटाला जाणार. मग ते बाबा थायरॉइडचं आहे की कॅन्सरचं आहे, थायरॉइडचं असेल तर ऑपरेशन करणार, कॅन्सरचं असेल तर टाटाला करायचं. म्हणजे थायरॉइडच्या गाठी जरी असल्या तरी तुम्ही निष्काळजीपणा करू नका. त्याचं चेक करा. TSH प्रत्येक 3 महिन्यांनी चेक करा. मी तर 1 महिन्यानीच करते. का, माझा TSHमध्ये गडबडच होतं. एवढं ऑपरेशन हे बघा माझं कसं दिसते, बघा गळा तुम्हाला दिसतोय का, मी स्पष्टच तुम्हाला दाखवते. बघा, एकदा झालं, परत दुसऱ्या वेळा झालं. हे म्हणजे तेव्हा मी छोटी होती, मला वाटतं मी 7वीला होते तेव्हा. 7वीतून 8वीला गेले तेव्हा पहिलं ऑपरेशन 81ला माझं KMला झालं आहे. आणि दुसरं ऑपरेशन माझं हॉस्पिटलला बॉम्बे पोट्रोसला 2000 साली झालं. मग ते मेजर झालं भरपूर, त्या लोकांनी मेजर कट केलं दोन्ही साईडने. त्यावेळी माझी ही साईड थोडंसं कटिंग झालं, त्याच्यामुळे ह्या कानाला माझ्या प्रॉब्लेम आहे. त्यावेळी मी तुम्हाला जे आहे ॲड येतात ना, थायरॉइडवालो अगदी जोरात सांगतात, हे काही नाही आहे, काढेपडे, हे दालचिनीचं पावडर, हे ते सगळं. हे मी आयुष्यात मी तर डॉक्टर वागळे करून माटून घ्यायला आहेत. ते मला बोलले प्रत्येक महिन्याला शीतल जरी तो थायरॉइडचं ऑपरेशन केलं काही होणार नाही, होमिओपॅथिकने तू कवर होशील. पण काय, असं माझं ऑपरेशन झालेलं होतं, त्याच्यामुळे काहीच माझं काही कशावरच नाही. आता माझ्या मुलीलाही झालं आहे थायरॉइडच्या गाठी, तिला मी होमिओपॅथिक चालू केलं. त्या होमिओपॅथिकच्या औषधांनी त्या गाठी पूर्ण कम्प्लिटली तिला नष्ट होतील असं डॉक्टर म्हणाले. जेव्हा आयुर्वेदिककडे गेले तेव्हा आयुर्वेदिकले काय बोलले की नाही होतील, पण थोडं छोट्या छोट्या राहून जाते. छोट्या छोट्या जरी राहिल्या तरी त्या परत वाढतात आणि परत त्या नुकसानकारक करतात. म्हणजे थायरॉइड तुम्ही हलक्यात घेऊ नका. हे बघा माझे केस बघा
केस आता नुसती मी केस जाऊन एवढे जातात ना, जवळजवळ मी केस असे जरा हलका हात फिरवला तरी माझे एवढे केस, म्हणजे एवढे केस लांब सडक होते. मग शेवटी मी ते एवढे कापलेले, एवढे का झालेले, आता जाऊन जाऊन आता एवढे झालेत. माहिती नाही आता पुढे काय होईल, कारण थायरॉईडमध्ये मोस्टली केस पण म्हणजे गळायला लागतात, जास्तच गळायला लागतात. म्हणजे थायरॉईड एवढं खतरनाक आहे, एवढं खतरनाक आहे, तरीसुद्धा मी बघा, मी व्हिडिओ बनवते, हे करते, कारण मानसिकता. आणि खरं सांगू तुम्हाला, जेव्हा TSHवर परिणाम होतो ना, तेव्हा मानसिकता ढसमळतेच. तेव्हा कधी कधी काय विचार येताल, काय होतील आणि सांगता येत नाही. साला थायरॉईड एवढं खतरनाक आहे ना, तर दुश्मन परवडला, पण थायरॉईड नको. म्हणून मी बोलते, थायरॉईड वालो संभल जाओ और जल्दी से जितना. हाँ, उसमें ये भी है, मतलब हे पण आहे की तुम्ही व्हाईट म्हणजे राईस खाऊ शकत नाही आहे, कोबी खाऊ शकत नाही आहे, गवार खाऊ शकत नाही आहे, वांगं खाऊ शकत नाही एवढी. आणि मी तर ती पथ्य पाहतेच. मी तर व्हेज असल्यामुळे नॉनव्हेज नाहीच आहे माझ्याकडे, मी व्हेजिटेरियन आहे. मी बहुतेक बॉईलच खाते, मग ते व्हाईट राईट जरा नाचणीचीच भाकरी खाते, हे का, तरीसुद्धा माझं चालू असतंच. आता मध्येच माझं TSH 34 पॉईंट झालं होतं. मग परत त्या गोळ्या वाढवल्या, मग गोळ्या वाढवल्या, लगेच परत ते खाली गेलं. मग परत गोळ्या नॉर्मलवर 100मध्ये आल्या, मग 112, 100, मग 150, हे चालूच असतं. म्हणून थायरॉईडवाल्यांच्या ज्या ॲड बघते ना, उगाच फालतू तुम्ही ॲड देऊन आहे ना, काही एक उपयोग नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल मी खोटे बोलते, या माझ्याकडे, मी तुम्हाला थायरॉईडचं जेव्हा लहानपणापासून सहन करते ना, तो एक एक अनुभव, छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, तुम्हाला मी स्टडी झालीच आहे मी, आणि मी तुम्हालाही स्टडी करून देते. पण थायरॉईडवाल्याने ना स्वतःची काळजी घ्या. प्रत्येक गोष्ट पथ्य जरी आपण पाळतो, म्हणजे छोटं छोटं. आणि माझं काय असं माहिती आहे, पथ्य पाळा ठीक आहे, काही लोकांना ठीक आहे, पण माझं पित्ताशय पण काढलेलं आहे. मला बरेच प्रॉब्लेम आहे, थायरॉईडचं आहे, माझं पित्ताशयचं ऑपरेशन जाऊन डायजेशन, म्हणजे जे ग्लॉल बॅडर आहे ना, ते काढून टाकलं, म्हणजे पित्ताशय आपलं काढलं आहे. स्लीप डिश आहे, गुडघ्याचं प्रॉब्लेम, म्हणजे माझे शरीरच खराब आहे. मेन म्हणजे माझ्या थायरॉईडने ना पुऱ्या बॉडीचा सत्यानाश केलेला आहे. अपन जी रहे हैं साला, लेकिन ये इसको क्या जीरा बोलते हैं क्या भाई? हट साला.